रागिनी, ए रागिनी. काय झालं आत्याबाई, आवाज दिला होता का तुम्ही? हो रागिनी, मीनच आवाज दिला होता. जवाईचा फोन आला होता. जवाई म्हणत होते की आरतीची तब्येत खराब आहे, तिला टायफॉइड झाला, तर तुमच्या घरी 1 महिन्यासाठी आणून देतो म्हणत होते. काय म्हणले आत्याबाई? आरतीची तब्येत खराब आहे आणि तर आराम करायला येऊन राहिली आरती? हो रागिनी, जवाईचा फोन आला होता. जवाई म्हणत होते आरतीची तब्येत खराब आहे, तर ते घरी आराम नाही करे, नुसती कामच करत राहते. डॉक्टरने तिला आराम करायला सांगितला, तर ते घरी काही आराम नाही करे. म्हणून म्हणत होते की मी तुमच्या घरी आणून देतो बा, तिथं तरी ते आराम करन. म्हणून मी म्हणत होती की आरतीच्या रूमची साफसफाई करून घे, आरती तिथंच आराम करन. हो आत्याबाई, घरचेच तर कामं मान होत नाही ना, मी आता रूमची साफसफाई करू का? तुम्हाला तर माहित आहे ना मी कशी बसत उठत कामं करतो आरामात आपले. तर का मग आरतीच्या रूमची साफसफाई नाही करत का तू रागिनी? मयुरी आहे ना, मयुरीला बी सांगा ना, माच मागे किटकिट लावता नुसती कामाची. मान नाही होणार रूमची साफसफाई की. अतियान नाही होत म्हणते रूमची साफसफाई, तर आता मला मयुरीलाच सांगा लागन. त्या मयुरीला बी सांगत जा, नुसती माच मागे कामाची किटकिट नको लावत जा. मयुरी, ए मयुरी व काय बापा, सुनायला नुसता आवाजच द्यावा लागते, नुसता गळा फाडू फाडू मा गळाही दुखते. ए मयुरी, ए मयुरी. आत्याबाई काय झालं? का बरं आवाज देऊन राहिला तुम्ही मला? हो मयुरी, आरती येऊन राहिली 1 महिन्यासाठी आराम करायला. तिची तब्येत बरी नाही करत. मी का म्हणत होतो तिचा रूम साफ करून ठेव बरं. का म्हणले आत्याबाई? रूम साफ करू? मी आत्ताच हाताला नेल पॉलिश लावलाय. आणि तुम्हाला माहिती आहे ना मी असले कामं करत नाही साफसफाईचे. माझ्या नाही होणार आहे रूमची साफसफाई वगैरे. मी माझ्या स्वतःच्याच तर रूमची साफसफाई नाही करत. तुमची ननद येऊन राहिली, बिचारीची तब्येत खराब आहे म्हणते, तर आराम करायला येऊन राहिली, आणि तुम्ही तिची रूम साफ नाही करून राहिल्या का? सुना का का हो तुम्ही? आत्याबाई तुम्हाला माहिती आहे ना माझ्या नसली कामं होत नाही. मी काही करत नाही. मी चालली आपल्या रूममध्ये आराम करायला. मी आत्ताच नेल पॉलिश लावली आहे, ती अजून ओलीच आहे, सुकायची पण आहे. तुला त्या नेल पॉलिशची येऊन पडली का? इकडे मा पोरीची तब्येत खराब आहे खरं, ते आराम करायला येऊन राहिली, आणि तिच्यासाठी तुमचं मनगीन नाही दुखत का? कोणाकोणासाठी मन दुखत बसू आत्याबाई मी? माझ्यानं नाही होत हे असले कामं. जाऊ द्या, मला आराम करायचा आहे. चालली मी आता. माई एकुलती एक पोरगी आहे, तिची तब्येत खराब आहे म्हणते, तिला टायफॉइड झाला म्हणते, ती आराम करायला येऊन राहिली, आणि ह्या दोनच्या दोनही सुना तिचं रूम साफ नाही करत म्हणतात. चाल बाई, मलाच करावं लागेल मा पोरीची रूम साफ. 2-3 तासाने येऊन जाईन ते, तर राहीन ते रूम खराब, तर कुठं आराम करेन बिचारी. चल बाई, ह्या रूमची साफसफाई करून घेतो. आरती ह्या रूममध्येच आराम करण. काय बाई, आजकालच्या सुना त्या फक्त आपल्या स्थानात राहतात, दुसऱ्याचा विचारच नाही करत. पहिलच्या काळच्या सुना किती करत, सासवायचं करत, चुलत सासवायचं करत, आजी सासवायचं करत, नंदायचं करत. ना आताच्या सुना आपलं खुदचंच नाही करत, तर का नंदायचं करतील, सासवायचं करतील. मायबाप असल्यावरच पोरीचं माहेर पण राहते. मायबाप गेल्यावर भाऊ बहिणी विचारतात, नाही विचारत, काही सांगता नाही येत. 2-2 सुना असून मला एवढी बुद्धी असून मलाच काम करावं लागते, पण त्या सुनायले माई बी थोडीशी किव नाही येत. झाली रूमची साफसफाई झाली, आता माझी पोरगी केव्हा येते तर मी जिवंत आहो तोपर्यंत माझ्या पोरीला काहीचीच कमी नाही होऊ देणार. रागिनीताई, अहो रागिनीताई, काय झालं? मयुरी ये ना. अहो रागिनीताई, तुम्हाला माहित झालं का आरती येऊन राहिली? हो आत्याबाई सांगत होत्या ना, आरतीला टायफॉइड झाला म्हणे, तर ते 1 महिन्यासाठी इथं आराम करायला येऊन राहिली म्हणे, सांगत होती आत्याबाई मगानी. रागिनीताई, आत्याबाई मला म्हणत होत्या की आरतीचं रूम साफ कर, आता आरती येणार आहे आराम करन, तर तिचं रूम साफ कर म्हणत होत्या मला आत्याबाई. मी म्हणलं मी माझ्या हाताला नेल पॉलिश लावलं तर मी नाही करत म्हटलं साफ, आणि येऊन गेली इकडे. हो का मयुरी? मलाही म्हणे आत्याबाई जा म्हणे ते आरतीचं रूम साफ कर म्हणे, आता आरती येईन म्हणे 1-2 तासाच्या बाद म्हणे. मी नाही साफ मनाई करून दिली. आपल्या मागं का कामं कमी असतात का? आता ही आरती येऊन राहिली, आता हिची सेवा करा. मी नाही करणार बाबा तिची सेवा किंवा कर्ज तू मयुरी तिची सेवा. तुम्हाला तर माहिती आहे रागिनीताई, माझे कामं माझ्यानंच नाही होतं का? मी तिचे करणार आहे का आरतीचे? कर ना आत्याबाई तिचे कामं, आपण कशाला करणार आहोत? बरोबर बोलली मयुरी तू, आपलेच कामं आपल्याला नाही होतं का दुसऱ्याचे करणार आहोत? हे सासू सासऱ्याचं करतो तेच तर खूप आहे, आता वरून का त्या नंदेचंही करणार आहो का? नाही करणार आहो का त्या आरतीचं काही? करत बसन ते आत्याबाई आपल्या पोरीची सेवा. हो ना रागिनीताई, करतील ते आत्याबाई आपल्या पोरीचं, आपण कशाला करणार आहोत? घरात एकही जीव वाढला तर किती कामं वाढतात मयुरी, माहिती आहे का तुला? हो ना रागिनीताई, घरात एक बी जीव वाढला तरी किती कामं वाढतात, स्वयंपाक वाढतो, बाकीचेही कामं वाढतात. माझ्या नाही होणार बाबा कामं, तुम्हाला तर माहिती आहे मला आधीच कामं जमत नाही. कशाला तरी येत आहे आरतीताई, आपल्या घरीच आराम नाही करतायत का? कशाला आपल्या मागं दुखणं लावून राहिलं तर? त्यांना टेन्शन मयुरी, पाच बसन ते आत्याबाई आपल्या पोरीचं. आई, ए आई. मामीजी, घरी या का मामीजी? अरे आली का आरती तू? जवाई बापू आल्या तुम्ही? या या या. काय हालत केली हो तू ना आपली आरती? मामीजी, आरतीला टायफॉइड झाला आणि ते काहीच आराम नाही करत, नुसती कामच करत राहते. डॉक्टरने दिले आराम करायला सांगितलं, म्हणून म्हणलं चालून देतो त्या आईच्या घरी, तिथं करजो 1 महिना आराम, म्हणून मी ना आरतीला इथं आणून दिलं तुमच्या घरी.
चांगलं केलं ना जावाई बापू तुम्ही ना आरतीला आमच्या घरी आणून दिल्या तर तशी आपली काही काळजी नाही घेत नुसती कामच करत राहते. बरं झालं आणून दिलं तिला. आता मी तर चांगली तिला आराम करू देईन आणि तिची तब्येत चांगली टणक करून देईन. बसा ना जावाई बापू तुम्ही. हो मामीजी मी बसतो, आरतीला आराम करू द्या. तिला अंदर रूममध्ये घेऊन जा. ठीक आहे जावाई बापू. आरतीचा रूममध्ये आराम करशील, थकून गेली अशी प्रवास करून. हो आई चाल, खरंच थकलो मी. मला कसं तरी उभं राहायची इच्छा नाही होऊन राहिली. चाल मी थोडीशी लेटतो. चाल मी ना त्या रूममध्ये साफसफाई करून ठेवली आहे. चाल तिथंच मस्त आराम करशील. हो आई चाल, मी मा रूममध्येच आराम करेन. घरी का मामीजी एकट्याच आहे का? कोणी दिसून नाही राहिला? वहिनी की कोणीच नाही दिसून राहिल्या? चल मी बी जातो. आरती रूममध्ये आराम करून राहिली का करून राहिली पाहून येतो. आरती तू आराम कर, मी जवान नाही का चाय पाणी देतो. हो आई मी आराम करतो. तू त्यांना नाही का चाय पाणी दे. आरती झोपली का? अरे जवाई बापू तुम्ही इकडे आल्या का? हो मामीजी बाहेर कोणीच नाही दिसलं. म्हणलं घरी तुम्ही एकट्याचा का काय, मला कसं तरी वाटत होतं बाहेर. म्हणलं चाल आरती काय करते तर पाहून येतो. मामीजी का वहिनी की घरी नाहीत का? जवाई बापू आहेत, त्या दोघी घरी आहे, त्या आराम करत असतील. आम्ही आलो त्याला का माहितीही नाही झालं का? आमचं येणं त्याला आवडलं नाही वाटते, म्हणून त्या दिसून नाही राहिल्या दोघीच्या दोघी वहिनी. नाही जवाई बापू तसं काही नाही. त्या नाही का आता कामागी केला आणि त्यानं तर थकल्या असतील म्हणून त्या दोघी आता आराम करून राहिल्या आपापल्या रूमात. त्याची नणंद तिथं आली त्याला काहीच खुशी नाही झाली वाटते, म्हणून त्या काही समोर नाही आल्या. मामीजी तुम्हाला एक गोष्ट सांगा, माझी बी इच्छा आरतीला इथं आणून द्यायची नव्हती, पण काय करता हे घरी न आरामच नव्हती करत. डॉक्टरनं बजावून सांगितलं की 1 महिना आराम करा तर टायफॉईडमध्ये लवकर आराम मिळेल म्हणून मजबुरीनं मला इथं आणून द्यावं लागलं. अजी कसे बोलता जी जवाई बापू तुम्ही? हे आरतीचं घर नाही होय का? आरती ह्या घरची पोरगी होय. तिचा पूर्ण हक्क आहे ह्या घरी येण्याचा राहण्याचा. आरती इथं केव्हाही येऊ शकते, केव्हाही जाऊ शकते. हे तिचंही घर आहे. तिला इथं कोणीच येण्यापासून अडवू नाही शकत. समजलं का जवाई बापू तुम्ही? आता बोलल्या तर बोलल्या, याच्या पुढे असं बोलजा नको जवाई. नाही मामीजी हे तुमचे विचार होय, पण घरचे सगळ्याचे विचार असे नाही ना, म्हणून मला हे विचार येते थोडा मग आरतीची इथं काळजी घेतीन का नाही घेतीन बा. आता मामीजी पहा बरं, आम्हाला इथं येऊन किती वेळ झाला तरी तुमच्या एकाही सुनीनं मला 1 ग्लास पाण्यालाही नाही विचारलं. अजी जवाई बापू सुना नाही विचारत, पण मी याव ना सासू खमकी, मी देते तुम्हाला चाय पाणी. जी मामीजी तुम्ही तर द्यानच मला चाय पाणी, पण ह्या घरी एवढ्या सुना आहे तुमच्या 2-2, ते आईनं बाहेर सुद्धा नाही येऊन पाहिलं, म्हणून मला थोडंसं वाईट वाटतंय. अजी याच्यात काही वाईटगी नको माना. आता काय करता, आजकालच्या जमानात असा आहे, आजकाल सगळे आपापलंच पाहतात. हो ते तर आहेच म्हणा, आजकाल सगळे आपापलंच पाहतात, पण असे कोणी नातेवाईकही आले तर थोडंसं बोललं चाललं तर आपल्यालाही चांगलं वाटते. बसा जवाई बापू तुम्ही, मी तुमच्यासाठी चाय पाणी आणतो. ठीक आहे ना मामीजी, इथंच बसतो मी आरतीजवळ, घेऊन या चाय पाणी. माझे सासू सासरे चांगले आहे म्हणून माणूस येते इथं, नाही तर आलोच नसतो. घ्या जवाई बापू चाय घ्या. हो द्या मामीजी चाय. अच्छा मामीजी आता जातो मी गावाला, आरतीची काळजी घ्या तुम्ही. जवाई बापू थांबता नाही का आजच्या दिवस? तुमचे मामाजी आता वावरातून येतीलच 5 वाजता. तुमचे मामाजी मध्येच म्हणतील जवायला काऊन नाही थांबवली. नाही मामी थांबलो असतो, पण तिकडे वावरामध्ये बाबा एकटेच पाहते ना, थोडंसं मलाही लक्ष द्यावं लागते वावरामध्ये जाऊन. आणि दुकान पण आहे, दुकानात तसा माणूस आहे म्हणा, पण दुकानामध्ये एक थोडीशी चक्कर मारा लागते, त्याच्यामुळे मी काही थांबू नाही शकत. मामीजी तुम्ही आरतीची काळजी घ्यायचा. जवाई बापू तुम्ही आरतीची फिकर नको करा, मी तिच्या तब्येतीची चांगली काळजी घेईन आणि तिला लवकरच दुरुस्त करून देईन. मामीजी आरतीच्या खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष द्यायचा, कारण ते बरोबर काही खात पित नाही आणि दवाई पण बरोबर काही खात पित नाही. थोडं दवाई वगैरे तिला वेळच्या वेळेवर देत जा. जवाई बापू तुम्ही आरतीची फिकरच नको करा, मी आरतीची तब्येत लवकरच दुरुस्त करून देते. तिला वेळच्या वेळेत सगळी औषधं आणि सगळं जेवण पाणी देत जाईन आणि तिला लवकरच दुरुस्त करून देईन. जवाई बापू तुम्ही तिची फिकरच नको करा. तुम्ही घ्यायला या तेव्हा पाहान का आरती कशी तुम्हाला तंदुरुस्त दिसते. हो मामीजी मला तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. एक आई जेवढी आपल्या मुलीची काळजी घेते तेवढं कोणीच नाही तिची काळजी घेऊ शकत मामीजी. जवाई बापू तुम्ही बिंदासपणे आपल्या गावाला जा ना, आरतीची बिलकुल काळजी करू नका. तिची आई खमकी आहे तिची सेवा करायला आणि तिची तब्येत दुरुस्त करायला. मामीजी ठीक आहे, तुम्ही आरतीची काळजी घ्या, मी जातो आता गावाला. ठीक आहे जवाई बापू जा. तर बघितलं का मंडळींनो, माझी मुलगी आली, जवाई आला, तरी माझ्या सुनांना माहीतच नाही, त्या बिलकुल बाहेर आल्याच नाही. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.